नमस्कार मंडळी, 1998 पासून ठाणेकरांच्या सेवेत असलेलं खवय्या हे रेस्टॉरंट ठाण्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. परंतु मध्ये काही वर्ष हे रेस्टॉरंट काही कारणासाठी बंद ठेवलेले होते. परंतु आता पुन्हा 8 महिन्यापूर्वीच आपल्या 5 पाखाडी या ठिकाणी ते पुन्हा चालू झालेले आहे. आणि मी आज त्याच खवय्या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आलेली आहे, ज्या ठिकाणी मी पारंपरिक मराठमोळे पदार्थ आणि विशेष म्हणजे यांच्या विविध ज्या थाळ्या आहेत त्या टेस्ट करण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही आपल्या या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर सर्वप्रथम आपण आज जाऊया. वंदना टॉकीज किंवा तुम्ही ह्याला वंदना बस स्टॉप असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याच ठिकाणी आहे हे खवय्या रेस्टॉरंट, पारंपरिक मराठमोळे पदार्थ मिळणार रेस्टॉरंट. तर चला आपण आता हे रेस्टॉरंट कसं आहे तर त्याची टूर करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की खवय्या जे रेस्टॉरंट आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या थाळ्या आहेत आणि यांच्याकडे एसी हॉल सुद्धा अवेलेबल आहे. सो यांच्याकडे पेशवाई थाळी, गावरान थाळी, उपास थाळी, अळूवडी, खमंग थालीपीठ, उपवास कचोरी आणि यांच्याकडे एसी हॉलमध्ये बसण्याची 45 लोकांची आसन व्यवस्था आहे. आणि इथे बघू शकता आजचा जो मेन्यू आहे तो इथे त्यांनी लिहिलेला आहे. डाळिंबी उसळ, पडवळ डाळिंबी, भरली वांगी, पिठलं, मटार पॅटीस, आंबोळी, गरमागरम असे बटाटे वडे. आणि इथे खाली जी व्यवस्था आहे ती नॉन एसीची आहे. आणि ह्याच बाजूला श्री वल्लभ सर्व्हिस ठाणे असं यांचं एक शॉप सुद्धा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला जे घरगुती पदार्थ आहेत म्हणजे चकली, कडबोळी, शेव, जे आपले दिवाळीचे पदार्थ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. हे किलो, ग्रॅम आणि नग ह्याच्यावरती ते तुम्हाला इथे मिळतात. इन्स्टंट गोष्टी सुद्धा यांच्याकडे बऱ्याच साऱ्या आहेत. उपमा आहे, शिरा, डोसा आहे. त्याच्यानंतर खास संक्रांतीसाठी इथे अजूनही तुम्हाला तिळगुळ, काटेरी हलवा, तिळवडी. त्याच्यानंतर यांच्याकडे भाज्यांचे जे प्रकार आणि डाळ राईसचे जे प्रकार आहेत तर ते सुद्धा इथे तुम्हाला ह्या बोर्डवर लिहिलेले दिसतील, जे यांच्याकडे अवेलेबल आहेत. सो चला आता आपण आतमध्ये एंटर करूया. तर तुम्ही आत आल्याला तुम्हाला इथे किचन दिसेल, पूर्ण ओपन आणि हवेशीर असं किचन आहे. आणि ह्या बाजूला विदाऊट एसी ची बसण्याची व्यवस्था आहे. सो चला आता आपण ह्याच्या फर्स्ट फ्लोअर वरती ह्यांची जी एसीची सीटिंग आहे तर ती आपण बघायला जाऊया. ते बघा, जेवणाच्या आधीची आपण प्रार्थना करतो तो ती सुद्धा इथे लिहिलेली आहे. तर ह्या बाजूला वॉशरूम आहे आणि ह्या बाजूला पूर्ण एसी सिटिंग आहे. फॅमिली डायनिंग आहे हे. सो इथे तुमचे फ्रेंड्स किंवा बर्थडे पार्टीज वगैरे सुद्धा तुम्ही अरेंज करू शकता. तर चला आता आपण यांची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती तर पाहिली. त्याबरोबर आज खवय्या रेस्टॉरंटचे ओनर तेजल सर आहेत. सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या रेस्टॉरंट बद्दल सर्व माहिती. नमस्कार. मला या तुमच्या रेस्टॉरंटला किती वर्ष झाली? हे 97ला सुरू झालं, म्हणजे आता जवळ 25 वर्ष या ब्रँडला झाली. ओके. आणि मध्ये एक सुरुवातीला आमचं लोकमान्य सोसायटीच्या समोर होतं, तिथे जवळजवळ एक 2010 पर्यंत होतं. नंतर 4 वर्ष एक अजून 2 ठिकाणी होते वेगवेगळ्या ठिकाणी. 14 साली बंद झालं. आणि आता परत आम्ही आता 8 महिने आता ह्या ठिकाणी झाले. 8 महिन्यापूर्वी इथे सुरू केलं. पण लोकांना हा माहितीचा ब्रँड असल्यामुळे, लोकांना खवय्या हे परत सुरू झालेलं असल्यामुळे आता चांगला रिस्पॉन्स इथे मिळतोय. आणि तेच सगळी माणसं आता इथे यायची तिथे होती, तेच कुक पण सगळे त्याच्यात बराचसा स्टाफ 80% तोच आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट चांगला आहे आणि लोक आता चांगला इथे रिस्पॉन्स देत आहेत ह्या ठिकाणी सुद्धा. बरोबर. मी तुमचं मेन्यू कार्ड बघितलं, केळीच्या पानावरती हे मेन्यू कार्ड तुम्ही बनवलं. एक आपलं महाराष्ट्रीयन फूडचा सिम्बॉल आहे म्हणून ते केळीचं पान म्हणून त्याच्यावरच ते मुद्दाम डिझाईन केलं. मग हे एवढे पारंपरिक मराठी पदार्थ कोणते ठेवायचे हे कोणी सजेस्ट केलं का तुमचं स्वतः? ऍक्च्युली सुरुवातीला हे जेव्हा सुरू झाला तेव्हा वडिलांनी हे चालू केलं 97 साली. आणि त्यांचं काय फेऱ्या बाहेर, आम्ही ऍक्च्युली धरणाच्या रिपेअरिंगची कामं करतो. त्यासाठी त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या राज्यातनं तेव्हा फेऱ्या व्हायच्या. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की गुजरात, राजस्थान या ठिकाणी तिथलं लोकल फूड लगेच अवेलेबल होतं. आपल्याकडे असं पटकन महाराष्ट्रीयन फूड कुठे मिळत नाही. आणि ह्या एसी हॉलमध्ये बसून ह्या स्टँडर्डला तर कुठेच मिळत नाही. त्या दृष्टीने ते पहिले जे खवय्या तिथे जे सुरू झालं ते त्या उद्देशाने ते सुरू झालं. आणि म्हणून मेनू पण स्ट्रिक्टली तसाच डिझाईन केला होता की त्याच्यात कुठेही इडली, डोसा, वडा हे
मेदूवडा काहीच तुम्हाला ठेवायचं नाही. पारंपरिक मराठमोळे पदार्थच ठेवायचे. तशा यानेच ते सुरू ओके. केलं. आणि थाळ्या पण तुमच्या युनिक आहेत मी हो. बघितल्या. एक पेशवाई थाळी आहे आमची, ती फक्त शनिवार रविवारी असते. अच्छा. त्याच्यामध्ये 3 पोळ्या, 3 भाज्या, मसाले भात, टोमॅटो सार, एक स्वीट डिश असतं काहीतरी, म्हणजे मोदक किंवा दुधी हलवा किंवा गुलाबजाम असं स्वीट त्याच्यामध्ये असतं. एक फरसाण काहीतरी असतं, कोथिंबीर वडी, छोटे बटाटे वडे, आणि अशी ती एक पेशवाई थाळी आहे. ओके. ती फक्त शनिवार रविवार असते. अच्छा. आणि एक उपासाची थाळी आहे, ती पण फक्त गुरुवार आणि शनिवार असते. अच्छा. त्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी, भगर, दाण्याची आमटी, उपासाचं थालीपीठ, खजूर दूध, आणि अशी ती एक कॉम्पॅक्ट ती एक थाळी आहे उपासाची. मी तरी ट्राय करायला पाहिजे. 100%. ठीक आहे. तुमच्या हिशोबाने अजून काही स्टार्टर्स आहे तुमच्या, म्हणजे जे आपले मेन पदार्थ आहेत? त्याच्याशिवाय तुम्हाला थालीपीठ आहे, त्यानंतर अळूवडी आहे, मटार पॅटीस आमचं खूपच छान आहे, कोथिंबीर वडी आहे. बाकी मग तुम्हाला मिसळपाव आहे, ते जे महाराष्ट्रीयन जे नॉर्मल स्नॅक्स आहेत ते सगळेच अवेलेबल आहेत. ओके ओके ओके, चालेल. सो जसं आता आपल्याला सरांनी काही पदार्थ हे सजेस्ट केलेले आहेत, तर तेच पदार्थ आता मी त्याची टेस्ट करणार आहे, आपले पारंपरिक मराठमोळे पदार्थ. सो चला आता आपण यांचं किचन पाहूया आणि त्याच्यानंतर मग आपण टेबल पकडून मग ह्यांचे जे मराठमोळे पदार्थ आहेत ते टेस्ट करूया. मागे खवय्याचं किचन पाहत असाल, सो चला आपण ह्याचं किचनमध्ये आता काय काय शिजतंय तर ते आपण बघूया आता आज जाऊन. तर हे आहे ह्यांचं किचन आणि हा ब्रेन मेरीमध्ये बऱ्याच सारं जेवण आहे, म्हणजे असं वालाचं बिरडा आहे, त्याच्यानंतर मटकीची उसळ आहे. हे असे सर्व पदार्थ ऑलरेडी बनवून ठेवलेले असतात आणि ह्या ठिकाणी थाळ्या लागायचं काम चालू आहे. कांदा आहे, चटणी, त्यानंतर कोथिंबीर, आणि हे बघा इथे तुम्ही पूर्ण बघू शकता की थाळ्या बनणं चालू आहे. आणि ह्या बाजूला काका हे खीर बनत आहेत. हे बघा जे आता ते प्रत्येक थाळीत लावणार आहेत. पनीर बटर आहे. अच्छा. पनीर बटर, हे रसम टोमॅटोचं रसम सार, हे पोहे, कांदा पोहा, हे मटकीची उसळ. हा मटकीची उसळ, त्याच्याने इथे आहे पिठलं, हा कांद्याची पिठलं, हे आपले डाळिंब, डाळिंबी उसळ, त्याच्यामध्ये पोहे, हे भेंडी, सुकी भेंडीची भाजी, बटाटा भाजी, हा उपमा, उपमा. हे आपलं हे राजगिरा. तर हा आहे थाळीतला मसाले भात. तुम्हाला जर प्लेट वाईज हवा असेल तर तसंही तुम्ही इथे घेऊ शकता. भरपूर प्रमाणात इथे मटार, त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता काजू घातलेले आहेत, तोंडली सुद्धा इथे वापर केलेला आहे. ह्या बाजूला आहे आमटी, काही जण डाळीची आमटी म्हणतात, काही जण नुसती आमटी सुद्धा ह्याला म्हणतात. आणि ह्या बाजूला आपल्याला काका थालीपीठ बनवून दाखवत आहेत. सर्व प्रकारची जी धान्य जी ह्याच्यासाठी लागतात ती इथेच भाजून मग घरगंडीतनं ही ती दळून आणली जातात. आणि आता काका आपल्याला हे फ्राय पण करून दाखवतात इथेच. तर चला आपण यांच्या फर्स्ट फ्लोअरला जाऊया. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला ह्यांचं मेन्यू कार्ड आहे ते दाखवते. तर हे आहे खवय्या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बटाटा वडा, समोसा, पुणेरी मिसळ, अळूवडी, मटार पॅटीस, बटाटा भजी, मूग भजी, ब्रेड रोल, घावण, वडा उसळ असे विविध पदार्थ. त्याच्याशिवाय यांच्याकडे उपमा, शिरासुद्धा आहे. भाज्यांमध्ये यांच्याकडे लसूण पालक आहे, लसूण मेथी, खांदेशी शेवभाजी, आलू टोमॅटो फ्राय, आलू मटर, फ्लॉवर बटाटा, सिमला फ्राय, फणसाची भाजी, पण ती भाजी मात्र तुम्हाला सीझनल मिळेल. त्याच्यानंतर जिरा आलू, डाळिंबी उसळ, भरली वांगी, आणि जे गोड पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मोदक, पुरणपोळी, दूध आणि तूप ह्या दोन्ही गोष्टी पुरणपोळीवर मिळणार आहेत. गुलाबजाम आहे, श्रीखंड, खरवस, बेसन लाडू, रवा लाडू आणि आमरस, पण तो सीझनल मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला आहेत यांच्या थाळ्या, ज्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ इथे वेगळे दिलेले आहेत. आधी मी तुम्हाला थाळ्या दाखवते. त्यांच्यामध्ये पेशवाई थाळी जी शनिवार रविवार मिळते आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ते सर्व दिलेलं आहे. त्या पेशवाई थाळीमध्ये काय काय येतं ते. त्याच्यानंतर इथे गावरान थाळीसुद्धा आहे. आमरस पुरी सीझनल
ही गावरान थाळी मात्र रोज मिळते, पेशवाई मात्र शनिवार आणि रविवारच मिळते, आमरसपुरी सीझनल आहे, साधी थाळी पण मिळते यांच्याकडे, उपवास थाळी जी मिळते गुरुवार, शनिवार आणि संकष्टीच्या दिवशी, आणि मिसळ प्लॅटर, पुणेरी मिसळ प्लॅटर, थंडगार पेय आहे ज्याच्यामध्ये पियुष, गोड लस्सी, मसाला ताक, कोकम सरबत, कैरी पन्ह आहे, त्याच्यानंतर गरम पेयामध्ये चहा, कॉफी आणि पोळी, भाकरी, पुरी भाजी असं सुद्धा आहे. आणि उपवासाच्या पदार्थामध्ये मी तुम्हाला दाखवते, यांच्याकडे साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा मिसळ. आणि तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची बघू शकता की हे जे यांचं मेनू कार्ड जे ह्यांनी बनवलेलं आहे ना, ते मस्त अशा केळीच्या पानावरती बनवलेलं आहे, जी आपलं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल जी पद्धत आहे केळीच्या पानावर जेवणाची. पण मेनू कार्ड मात्र यांनी असं मस्त असं युनिक बनवलेलं आहे. स्टार्टर्स आलेले आहेत आणि स्टार्टर्समध्ये मराठमोळे असे पदार्थ आहेत सगळे, कारण जसं मराठमोळं असं ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे आणि ज्या ठिकाणी मिळतात पारंपरिक मराठमोळे पदार्थ. सो त्याच्यामध्ये आज मी बटाटा वडा, त्याच्याबरोबर इथे हिरवी चटणी आणि यांनी हिरव्या मिरच्या पण दिलेल्या आहेत मस्त, जसं आपल्याला मीठ वगैरे लावून आवडतं ना तसं. इथे हिरवी चटणी दिलेली आहे, ही चटणीसुद्धा मला थोडीशी वेगळी दिसते. इथे आहे खोबऱ्याची चटणी, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी आणि ह्यांची जी स्पेशालिटी आहे मटार पॅटीस, त्याच्याबरोबर ह्यांनी हिरवी चटणी आणि गोड चटणी सुद्धा दिलेली आहे. आता हे जे स्टार्टर्स आहेत तर ते मी जसं मला इकडचे जे ओनर आहेत त्यांनी जसं रिकमेंड केलं तर त्या हिशोबाने मी हे स्टार्टर्स मागवलेले आहेत. आणि इथे मागवलेलं आहे कोकम सरबत आणि त्याच्याबरोबर पियुष. सो चला आता टेस्टिंग टाईम आहे, तर मी आता हे सगळे पदार्थ टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. तर सुरुवात आपल्या सर्वांच्या आवडीचा बटाटा वड्यापासून. तर मस्त असे गरम गरम बटाटे वडे आलेले आहेत, त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर त्यांनी घातलेली आहे. बऱ्याच ठिकाणी कंजूसपणा करतात, पण कोथिंबीर, आलं, लसूण ह्याच्याशिवाय बटाटा वड्याला टेस्ट नाही. आणि हिरवी मिरची, मस्त तिखट जर बटाटा वडा असेल ना तरच त्याला मजा येते. मस्त ऑसम. जसं मी म्हटलं ना, स्पायसीनेस, बटाटा जर स्पायसी असेल ना तरच त्याला खाण्यामध्ये मजा येते. मस्त या मस्त फ्राय केलेलं आहे, ऑसम टेस्ट आहे. आणि यांची स्पेशालिटी असलेली कोथिंबीर वडी, वाव, खूप सॉफ्ट आहे. आणि तुम्ही जे बघू शकता की ह्याच्यामध्ये प्रॉपर कोथिंबीरचा म्हणजे बेसन आणि कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरचा भरपूर सारा वापर केला आहे. बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर जर मी आत्ताच म्हटलं की कंजूसपणा करतात, तसा इथे मला नाही दिसत आहे. आणि आपली खोबऱ्याची चटणी आहे इथे मस्त. आणि यांचे मटार पॅटीस, वाव. आणि सध्या आता मटारचा सीझन आहे त्यामुळे इथे स्टफिंगमध्ये तुम्ही बघू शकता खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं आहे आणि मटार आहेत, कारण आता मटारचा सीझन आहे. आणि आता मी हे टेस्ट करणार आहे खोबऱ्याच्या चटणी, गोड चटणी बरोबर. आणि खोबऱ्या चटणी सुद्धा दिलेली आहे, परंतु मटार पॅटीस, मटार हलका गोड असतो, पण ते चटणी बरोबर, गोड चटणी बरोबर जास्त आवडतं. स्टफिंग मस्त आहे. मला जे सर्वात जास्त आवडलं की ह्यांनी बटाट्याचा जो ह्यांचा बाहेर असं बटाट्याची पूर्ण कव्हर आहे आणि मध्ये आहे ती ही खोबरं आणि मटारची जी मटार आहे ते क्रश केलेले आहेत, तर प्रॉपर स्टफिंग ह्याच्यामध्ये पोर केलेला आहे. आणि आता कोकम सरबत, बटाटा वडा, हा मस्त असं स्पायसी झणझणीत. कोकम सरबत तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे चांगलं मिळतं, परंतु ते डिपेंड असतं की कोणत्या म्हणजे प्रोडक्ट्स आपण वापरतो, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि इथे आहे पियुष, पियुष पण छान आहे. पियुष बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं प्रॉपर थिक मिळत नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी नुसतं पियुष मिळतं. म्हणजे ह्याच्यामध्ये मला काय वेगळेपणा जाणवला की वेलचीचा जो अरोमा आहे, पर जी टेस्ट आहे ना ती अगदी प्रॉपर आहे. आणि हे इन हाऊस बनवलं जातं. ऑसम. तर ह्यांचे जे स्टार्टर्स आहेत ना पारंपरिक आपले मराठी आणि मेन सर्वांच्या आवडीचे, तर ते खाऊन झालेले आहेत. आणि आता मी वळणार आहे यांच्या थाळ्यांकडे. आपलं मिसळ प्लॅटर, ही पण यांची जी स्पेशालिटी आहे पुणेरी मिसळ प्लॅटर, तर ते आपलं आलेलं आहे. त्याच्यामध्ये आधी काय काय आहे ते दाखवते. सर्वप्रथम इथे आहे ताक दिलेलं आहे, मस्त थंडगार आहे ताक. त्याच्यानंतर इथे 2 पाव आहेत, हा कट आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आहे
मटकीची उसळ आहे इथे, त्यानंतर इथे पोहे दिलेले आहेत आणि हा जो आहे तो पोह्याचं फरसाण आहे, कांदा लिंबू आणि गोडामध्ये ह्यांनी म्हणजे पुणेरी आहे म्हणजे झणझणीत असणार, सो त्याच्यामुळे इथे यांनी गुलाबजाम सुद्धा दिलेले आहेत तिखट लागल्यानंतर. तर आता आपण सुरुवात करूया. आधी गुलाबजाम बाजूला काढून ठेवते कारण ते नंतर खायचे आहेत ना म्हणून. तर आता हे जे आपला कट आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी हे जे मटकी आहे ती घालते. त्याच्यानंतर हे पोहे थोडेसे, ते खाण्याची पण एक वेगळी पद्धत असते. हे पोहे आणि हा चिवडा, आणि चिवडा म्हणजे फरसाण म्हटलं तरी हरकत नाही ह्याला, पण फरसाणच म्हणतात, पण मी चिवडा याच्यासाठी म्हणते की ह्याच्यामध्ये पोह्याचे पण बारीक बारीक असे पोहे आहेत, म्हणजे त्याच्यानंतर इथे फरसाण आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो ते फरसाण पण आता मी ह्याच्यात टाकून घेते. मिक्स फरसाण, शेव आहे आणि आता कांदा. तर हा कांदा आणि ह्याच्यावरती मस्त असं लिंबू आणि उसके बाद सर्व हे मिक्स करून ते पाव ह्याच्यात बुडवून, हा बऱ्याच दिवसानंतर मी आज मिसळ पावचा आस्वाद घेते. मस्त झणझणीत आहे मिसळ आणि पोहे टाकल्यामुळे थोडासा गोडसरपणा आलेला आहे असं मला वाटलेलं, असं की पोहे टाकले तर थोडासा गोडसरपणा याच्यामध्ये येईल, पण तसं नाहीये. अजूनही मिसळ मस्त झणझणी, आणि तरी तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा कट यांनी इथे जो दिलेला होता ना, तरी मस्त झणझणी असं लालसर सर्व दिसतंय. आणि इथे गुलाबजाम आहे, ताक आहे मस्तगार थंड. तर चला आता ह्यांचं जे हे पुणेरी मिसळ प्लॅटर आहे तर ते मी संपवते, आणि त्याच्यानंतर अजून ह्यांच्या 2 ज्या थाळ्या आहेत ज्या फक्त शनिवारी इथे अवेलेबल असतात, तर त्या कोणत्या आहेत तर ते मी तुमच्यावर शेअर करते. पुणेरी मिसळ प्लॅटर हे संपलेलं आहे आणि आता मी अजून 2 थाळ्या इथे मागवलेल्या आहेत. इथे आहे ही उपास थाळी आणि त्याच्याच बरोबर ही पेशवाई थाळी मागवलेली आहे. जर ही पेशवाई थाळी जी आहे ती शनिवार रविवार मिळते आणि ही जी उपासाची थाळी आहे तर ती उपासाची थाळी ही गुरुवार, शनिवार आणि संकष्टीच्या दिवशी मिळते. तर आता मी तुम्हाला दाखवते की ह्या 2 थाळ्यांमध्ये काय काय पदार्थ आहेत ते. तर आपली जी उपवासाची थाळी आहे त्याच्यामध्ये आहे ही चटणी आहे, त्याच्यानंतर ही दाण्याची आमटी आहे, ही खिचडी आहे, ही बटाट्याची भाजी आहे, उपवासाची बटाट्याची भाजी, भगर आहे, हे उपवासाचं थालीपीठ आणि त्याच्याबरोबर ह्यांनी खजुराचं दूध हे दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला आहे आपली पेशवाई थाळी ज्याच्यामध्ये 2 बटाटे वडे, श्रीखंड, त्याच्यानंतर ही खीर आहे, ही आमटी दिलेली आहे, भेंडीची भाजी, मटर पनीर भाजी, वालाचं बिरडं, कोशिंबीर आणि इथे यांनी तिखट असा ठेचा दिला आहे. त्याच्याच बरोबर 2 चपात्या आणि पापड सुद्धा आहे आणि भात जो आहे तो ह्याच्या नंतर येणार आहे. सो चला आता हे टेस्टिंगला सुरुवात करते. आधी हे खजुराचं दूध असं ठेवते बाजूला आणि भगर आणि दाण्याची आमटी हे असं मिक्स कॉम्बिनेशन आहे. तिखट नाहीये, आपण असं घरात बनवतो ना तर तसंच हे भगरची टेस्ट आहे. आमटी मात्र दाण्याची आमटी, वाव. आणि आता साबुदाणा खिचडी. मी सहसा उपास वगैरे काही करत नाही, परंतु जेव्हा नाश्त्यामध्ये घरी मात्र खिचडी घासते ना तर त्यावेळेला मी 2-2 प्लेट खाते. माझ्या आवडीची आहे खिचडी. मस्त प्रॉपर असं दाण्याचं कूट आणि प्रॉपर म्हणजे दाणा जो खिचडीचे जे दाणे आहेत ते पण असे प्रॉपर शिजलेले आहेत. बटाट्याची भाजी, वाव. उकळलेल्या बटाट्याची भाजी ऑसम टेस्ट असते. ह्याच्यात सुद्धा प्रॉपर तुम्ही ते बघू शकता की जिरं घातलेलं आहे, दाण्याचं कूट आहे आणि कुठेही कंजूसपणा जो म्हणतात तो अजिबात केलेला नाहीये. खूप सुंदर अशी शेंगदाण्याचा वापर करून आणि दाण्याचं कूट घालून ही बटाट्याची भाजी बनवली आहे. आणि आता यांचं जे थालीपीठ आहे उपवासाचं तर ते टेस्ट करते ह्या चटणी बरोबर. खोबऱ्याची चटणी आहे ही. मस्त क्रंची आहे, क्रिस्पीनेस खूप छान याचा. ऑसम. आणि आता खजुराचं दूध. मला खजुराचं दूध हे मी म्हणजे रेअरली कधीतरी मी ट्राय करते. त्याच्या अगोदर सुद्धा मी अजून एका रेस्टॉरंटमध्ये ट्राय केलेलं होतं. थिकनेस मस्त आहे खजुराच्या दुधाचा आणि जो गोडवा आहे
एक्स्ट्रा साखर टाकायची गरजच नाही पडत, कारण ऑलरेडी खजुराला गोडवा असतो. आणि आता ह्यांची जी दुसरी थाळी आहे, जी शनिवार आणि रविवार दोनच दिवशी मिळते, तर आधी चपाती बरोबर मी या ज्या भाज्या आहेत ना त्या ट्राय करते. माझी एनी टाइम फेवरेट वालाचं बिरडं. आहा, आजकाल ना, आधी लग्नामध्ये महाराष्ट्रीयन जी लग्न असतात ना त्याच्यामध्ये वालाचे बिरडं, मसाले भात ह्या गोष्टी असायच्याच. पण आता ह्या गोष्टी ना लुप्त होत चालल्या आहेत. तर मला ही भाजी खूप आवडते, वालाचे बिरडं. आणि इथे आहे ते मटर पनीर, मी पण टेस्ट करते. प्रॉपर कांदा आणि टोमॅटोचा वापर करून, ग्रेव्हीचा वापर करून मस्त बनवलं. कारण मटारचा आता सीझन आहे. आणि भेंडीची तुम्ही बघू शकता, भेंडीची सुकी भाजी आहे. आणि ही भाजी अजिबात म्हणजे तार सोडत नाहीये बघा, जी मस्त अशी वेगवेगळी आहे केलेली. म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेंडी तार सोडल्यामुळे ते कसं चिकटपणा येतो, पण तसा चिकटपणा याच्यात नाहीये. फक्त अशी वाफेवर शिजवलेली आहे, एक नंबर. हा, आणि ही काय आहे बघा, खीर आहे ही. ओके, ही शेवयांची खीर आहे. वाव, हे आमटी कसली आहे मला मागासून बघायचे. ओके, हे आमटी नाहीये, हे टोमॅटोचं सार आहे. मस्त गरमागरम असं टोमॅटो थंडीत म्हटलं पिण्यासाठी ना मस्त आहे. तर बटाटे वडे तर मी मगाशीच टेस्ट केले होते, त्यामुळे वेगळी त्याची पुन्हा मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही. श्रीखंड आहे ते मी नंतर संपवणार आहे. सो चला, आता ह्या ज्या 2 थाळ्या आलेल्या आहेत त्या प्रथमतः मी संपवते. आणि त्यानंतर इकडची जी स्पेशालिटी आहे तर ती कोणती मी मागवलेली आहे ते पण तुमच्यावर शेअर करते. तर आता जी पूर्ण पेशवाई थाळी होती ती मी आणि माझ्याबरोबर जी बाकीची मंडळी आहेत ना, तर आम्ही सर्वांनी संपवलेली आहे. आणि आता त्या पेशवाई थाळीमधला जो मसाले भात आहे तर तो आलेला आहे. आणि ह्याच्याबरोबर हे टोमॅटोचं जे सार आहे तर ते आहे. तर ही मस्त अशी मसाले भात, मस्त गरम गरम, आणि त्याच्यावरती हे टोमॅटो सार. वाव, तुम्ही ते बघू शकता की प्रॉपर तिथे तोंडली, मटार, कोथिंबीर आणि खोबरं याचा असा व्यवस्थित असा वापर केलेला आहे. तोंडली घातली ना की जरा त्या भाताला मसाले भात हा ऑथेंटिक वाटतो. तरी बऱ्याच ठिकाणी फक्त मटार आणि ओल्या खोबऱ्यावरतीच निभावून नेतात. सो चला आता टेस्ट करते. इथे भातही खूप चांगल्या क्वालिटीचा वापरलेला आहे. आणि भाज्या घातल्यामुळे जो एक आणि गोडा मसाला त्याचा एक फ्लेवर मला इथे जाणवतो आहे. तर छान आहे मसाले भात. मला एनी टाईम आवडतो मसाले भात, कारण आता खूप कमी ठिकाणी जो लग्नाच्या पंक्तीतला जो मसाले भात, ऑथेंटिक मसाले भात म्हणतात ना, तो फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पण खरंच खूप छान आहे भात. तर चला, हा मसाले भात आणि टोमॅटोचं सार हे पण मी संपवते. आणि त्यानंतर मी सांगते तुम्हाला नेहमी की जेवणानंतर गोड हे झालंच पाहिजे. ह्यांचं जे गोड म्हणजे ह्यांच्याकडे जी स्पेशालिटी आहे ती कोणती आहे ती तुमच्यावर शेअर करायची. अखिल भारतीय नाट्य परिषद संमेलनाचं 100वे वर्ष असल्यामुळे नाट्यजगत हा कार्यक्रम आम्ही ठाण्यामध्ये राबवलेला आहे. तिथे आता सकाळपासून बालनाट्य स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. आता आमचा लंच ब्रेक झाल्यामुळे आम्ही त्या खवय्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेलो आहे. उत्तम प्रकारे ब्राह्मणी स्टाईलचं जेवण, उत्तम प्रकारे जेवण आम्हाला मिळालेलं आहे. आपण पण जरूर या इकडे भेट देऊन येऊ शकता. नमस्कार, मी राजू तुलालवार. मराठी माणूस 2 गोष्टींवर अत्यंत प्रेम करतो, मराठी नाटक आणि मराठी जेवण. आणि खवय्यासारखं मराठी जेवण, मराठी नाटकासारखं कुरकुरीत आणि लज्जतदार असतं. मी हे सांगण्यापेक्षा तुम्ही या आणि अनुभव नक्कीच आवडेल तुम्हाला. खवय्या. नमस्कार, मी शिवाजी शिंदे, अखिल भारतीय नाट्य परिषद नियमन सदस्य. 100व्या नाट्य संमेलनानिमित्त जागर हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. त्या कार्यक्रमात एकपात्री, बालनाट्य, नाट्यछटा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत. त्या ठाणे केंद्राच्या स्पर्धा आम्ही ते बालनाट्याच्या सुरुवात केलेली आहे. आणि दुपारी
जेवण कुठे करायचं हा आमचा प्रश्न होता. तर आम्हाला सांगितलं की खवय्या खूप छान जेवणाचं ठिकाण आहे आणि आम्ही सगळ्या परीक्षकांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन तिथे जेवणासाठी आलो. बरोबर खूपच छान जेवण मिळालं. मी सगळ्यात भाज्या छान होत्या. भाकरीचा आस्वाद घेतला. पोळी भात आणि ताक छान मजा आली. हॅलो नमस्कार, मी रवींद्र रावटी, एक सामाजिक कार्यकर्ता आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखेचा एक सदस्य या नात्याने आज आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून जे 100वे नाट्य संमेलन आयोजित केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून ठाणे विभागामध्ये बालनाट्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आमच्या पहिल्या सत्रामध्ये स्पर्धा पार पडलेली आहे. परंतु मध्यंतरामध्ये जेवण कुठं करायचा हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर साहजिकच आजूबाजूला सगळीकडे प्रसिद्ध असलेले खवय्या हॉटेल तिथे आम्हाला सर्व परीक्षकांसोबत येण्याचा योग आला आणि खवय्या खरोखरच एक अस्सल मराठी खाद्य इथे उपलब्ध झालं आणि आम्ही खाऊन तृप्त झालो. मी ठाणे शहर आणि ठाणे शहराबाहेर सर्व खवय्या ज्या तुम्ही असतील त्यांना आमंत्रित करेन आणि सांगेन की माफक दरामध्ये इथे उपलब्ध आहे जेवण सुंदर, तेव्हा तुम्ही तिथे इथे या आणि जेवणाचा आस्वाद नक्की या. मी लव क्षीरसागर आज खवय्या इथे जेवणासाठी खास आलो होतो. तर मला खरोखर मनावर असं वाटलं घरगुती जेवण आहे आणि असंच माझी आई किंवा मावशी मला बनवून असं वाढते भाकरी झुणका असं जेवणाची मजा आली. जे खास खवय्ये आहे त्यांनी आवर्जून ते या आणि नक्की आनंद घ्या. नमस्कार, माझं नाव अक्षय गाजोळकर आहे आणि माझ्यासोबत माझी मिसेस शीतल गाजोळकर आहे. आम्ही ऍक्च्युली खवय्याचे खूप मोठे फॅन होतो, आहोत आणि राहू. आम्ही 2006 पासून आम्ही खवय्यामध्ये यायचो. जेव्हा त्यांचं जुनं आउटलेट होतं तिथे आम्ही यायचो. आम्हाला अजूनही आठवतं की जेव्हा आमच्याकडे आम्ही दोघं सर्व्हिस करतो, आम्ही दोघं IT मध्ये आहोत आणि जेव्हा आमच्याकडे आमची खूप यायची नाही तेव्हा आमच्या लहान मुलींना घेऊन आम्ही निळकंठ हाईट्स तिथून आम्ही इथे त्यांच्या ओल्ड ठिकाणी आम्ही जेवायला यायचो. बेसिकली आम्हाला हे रेस्टॉरंट आमच्याच फ्लोअरवरच्या एका कॅथलिक कपलने सतवलं. पनत म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा खवय्या ट्राय करा. आम्ही 2006 का 2007 आम्ही फर्स्ट टाइम म्हणून तेव्हापासून आमचं रेग्युलर चालू होतं. आमच्या 2 लहान चिमण्या मुली यायच्या आमच्यासोबत. आम्हाला पेशवाई थाली खायचा ते नेहमी म्हणायचे आम्हाला की आम्हाला पेशवाई थाली खायचा मूड आहे, आपण जाऊया. तर आम्ही फक्त एक म्हणतात ना किक होता आमच्यासाठी, चला जाऊन व्हिजिट करूया. समोर काही कारणास्तव यांचं मध्यंतरी बंद झालं आणि आम्ही खरोखर सांगतो आम्ही खवय्याला खूप मिस केलं. एक्स्पेशली पेशवाई थाली. जेव्हा आम्ही इथे यायचो आम्ही मालकांना फोन करून पहिला विचारतो मला मोदक आहेत का, मला सांगायचं हो साहेब मोदक आहेत तुम्ही या. आणि आम्ही रिझर्व सांगायचे आमच्यासाठी 7-8 काहीतरी मोदक रिझर्व करून ठेवा आम्ही येतो जाऊ. पण मध्यंतरी बंद झाल्यामुळे आम्ही रिली खूप मिस केलं. त्या काळात बरेचसे आउटलेट निघाले पण ओल्ड खवय्या ते ओल्ड खवय्या. आज आमच्या मुली मोठ्या झाल्या, मोठी मुलगी सर्व्हिस करते, छोटी मुलगी शिकायला कॉलेजला गेली पुण्याला. पण त्यांना आम्ही सांगितलं की खवय्या आपलं जुनं चालू झालंय तर ते म्हणाले हो वाव, म्हणजे ते त्यांना अजूनही आठवत होते. समोर आज ते नाही आहेत आमच्यासोबत पण डेफिनेटली ते इथे येतील आणि व्हिजिट करते. दे विल हॅव द टेस्ट ऑफ दिस पेशवाई थाली अगेन. मी यांना विश करतो की यांचा खवय्या पहिल्यासारखं त्याच्यापेक्षा अजून चांगलं भरभराटीवर आणि चांगलं हो ही माझी सद्गुरूचरणी प्रार्थना आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो की खरंच तुम्ही इथे या आणि इथे जेवण टेस्ट करा. इट्स रिअली अमेझिंग. आम्हाला आज खूप आनंद होतोय की आम्ही जवळजवळ 2015च्या 17-18 नंतर आम्ही इथे आलो आहोत. आणि मेन म्हणजे मालकांनी आम्हाला ओळखलं ती मोठी गोष्ट आहे. म्हणजे इट शोज दॅट वी वेअर अ रेग्युलर कस्टमर हिअर. सो येस, मी सगळ्यांना सांगेन की प्लीज डू व्हिजिट हिअर. इट्स रिअली टेस्टी फूड, यू विल एन्जॉय. इट्स होमली फूड. चांगलं मीठ मसाला वगैरे व्यवस्थित आहे इथे. काहीही तुम्हाला असं अनहायजेनिक मिळणार नाहीये. शिवराम है, तो ये मेरा फर्स्ट टाइम है. मेरे फ्रेंड लोग यहाँ पे, मैं आईसी से बैंगलोर, तो मेरे फ्रेंड्स यहाँ पे आते रहते हैं, तो उन्होंने सजेस्ट किया तो मैं भी ट्राई करूँ तो इट्स क्वाइट गुड. थाळ्या खाऊन झालेल्या आहेत, मिसळ प्लॅटर सुद्धा संपलेला आहे आणि आता टाइम आहे गोड खाण्याचा. आणि ह्यांची जी स्पेशालिटी आहे खरवस, तर आता तो टेस्ट करायचा. असं ना जिभेवर घेतल्या लगेच विरघळला. आणि ह्याच्यामध्ये केशर, त्याच्यानंतर थोडंसं असं वेलची आणि जायफळ ह्याची सुद्धा टेस्ट येते मला. सो हा खरवस जो आहे ना मला तर फार आवडतो. बऱ्याच ठिकाणी गुळाचा आणि साखरेचा असा 2 पद्धतींमध्ये मिळतो, पण इथे मात्र यांचा हा साखरेचा खरवस आहे. तर आता तो मी टेस्ट करते. खूप सुंदर आहे टेस्ट. मला तर म्हणजे मराठी जे पदार्थ आहेत ना आपले पारंपरिक मराठमोळे पदार्थ
ते मला प्रचंड आवडतं. आणि मेन म्हणजे बटाटा वडा. इकडचा बटाटा वडा खरंच खूप उत्कृष्ट आहे. मटार पॅटीस तर एक नंबर. आणि ह्यांची जी उपास थाळी आहे ना, तर ती सुद्धा खूप छान आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही इथे जर शनिवार, संकष्टी आणि गुरुवारच्या दिवशी आलात तर उपवासाची थाळी जी आहे तर ही मिस करू नका, नक्की ट्राय करा. सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.